तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज आपण सेशन नंबर 12 बघणार आहोत. याच्यामधून लॅब अवर आणि जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या सिम्पल वेमध्ये. डायरेक्ट आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंग. ठीक आहे, आता 5 याच्यामध्ये क्वेश्चन्स आहे आपल्याला. ठीक आहे, तर ते स्टेप्स 5 कंप्लीट करूया. पहिला प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते फॉन्टच्या कॅटेगरीमध्ये मोडत नाही. ठीक आहे, तर आपला प्रश्न आहे हा. त्यामधून ते जे आहे त्याचा आन्सर आहे इटॅलिक. ठीक आहे, इटॅलिक हे एक टाईप आहे, फॉन्टला देतो आपण, अप्लाय करतो. ठीक आहे, नंतर बघा, फॉन्टचा साईज बदलण्यासाठी आपल्याला फॉन्ट ग्रुपवर क्लिक करावे लागेल. ठीक आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, सबमिट करूया. तिसरा प्रश्न बघा, फॉन्टचा साईज चेंज करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य तो पर्याय निवडा. ठीक आहे, इमेज बघा, याच्यामधून बघा, इथं हिची बी नंबरचा ऑप्शन आहे, याच्यामध्ये आपण फॉन्टची साईज चेंज करतो, तो ऑप्शन बी याचा आन्सर आहे. समोरचा प्रश्न बघा. ठीक आहे, तर नेक्स्ट करूया. तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमधील टेबलचा कलर ॲड करू इच्छिता. हे करण्यासाठी होम टॅबमधील कोणता पर्याय तुम्ही वापराल. ठीक आहे, तर बघा, याच्यामधून हे जे फॉन्ट ग्रुप आहे, ठीक आहे, तर हे आपला आन्सर आहे. सबमिट करूया. आता द लास्ट क्वेश्चन आहे बघा, तुमच्या टेक्स्टवर बोल्ड पर्याय अप्लाय करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, आता टेक्स्टला आपल्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करण्यासाठी, ठीक आहे, तर थर्ड नंबरच्या ऑप्शनमध्ये बघा, इथं सी नंबरचं ऑप्शन आहे बघा, बोल्ड. ठीक आहे, तर हेच आपले आन्सर आहे, सी नंबर म्हणजे थर्ड नंबरचं. सबमिट करूया. बघा, इथं सेल्फ पाथ लर्निंग आपण सॉल्व केलेली आहे. ठीक आहे, आता आपण नॉलेज चेकचे क्वेश्चन जे आहे, ठीक आहे, तर इथं नॉलेज चेकचे क्वेश्चन आपण बघून घेऊ. ठीक आहे, तर इथं नेक्स्ट करूया. पहिला प्रश्न बघा, www.office.com वरून घेतलेली टेम्पलेट एडिट करण्याकरिता तेथे तुम्हाला कुठला पर्याय आढळेल. ठीक आहे, तर आपल्याला जे एडिट करायसाठी तिथं डाउनलोड आणि ओपन इन ब्राउझर. ठीक आहे, पहिला आणि तिसरा याचा आन्सर आहे. सेव्ह करूया. नंतर बघा, जेव्हा तुम्ही MS वर्डमध्ये कोणतेही एलिमेंट ऑनलाईन एडिट करत असता तेव्हा केलेला बदल आपोआप डॅश डॅश होतात. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे ते आहे सेव्ह. ठीक आहे, ऑटोमॅटिक सेव्ह होते ते. सबमिट करूया. नंतर बघा, कुपन डिझाईन तयार करण्याकरिता MS वर्ड वगळता अन्य कुठला प्लॅटफॉर्म असू शकतो ती ओळखा. ठीक आहे, तर याचं जे आन्सर आहे ते आहे फ्रीपिक आणि कॅनवा. ठीक आहे, तर नंतर बघा, कोणत्या टॅब खाली तुम्हाला फॉन्ट कलर पर्याय मिळेल. ठीक आहे, तर त्याचं उत्तर आहे होम टॅब, चौथ्या नंबरचं. नंतर बघा, यापैकी कोणतं कुपन्स आहेत हे ओळखा. ठीक आहे, तर बघा, याचं जे उत्तर आहे ते आहे पहिल्या नंबरचं आणि तिसऱ्या नंबरचं. ठीक आहे, हे दोन्हीसुद्धा कुपन्स आहेत. ठीक आहे, सेव्ह करूया आणि SIM करून इथं एंड एक्झाम करून घेऊ. ठीक आहे, एंड एक्झाम करू. नंतर बघा, इथं डू इट युअर सेल्फ आहे, तर ते स्टार्ट करूया. इथं डू इट युअर सेल्फचं स्टार्ट एक्झाम करूया. इथं थोडं प्रोसेस घेईल. नेक्स्ट करा. पहिला प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सारी सेंटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि फॉन्ट वर्धन करा. त्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप, फॉन्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा. ठीक आहे, तर आपल्याला सारी सेंटर हे टेक्स्ट सिलेक्ट करून त्याचं जे फॉन्ट आहे ते वर्धन चेंज करायचं आहे. तिथं स्टार्ट एक्झाम करूया. ठीक आहे, स्टार्ट एक्झाम केल्यानंतर थोडं सेकंद वेट करा. नंतर इथं आपण जे फॉन्ट आहे, ठीक आहे, इथं बघा, हे सारी सेंटर जे फॉन्ट आहे ते सिलेक्ट करा इथं फक्त. ठीक आहे, हे जे टेक्स्ट आहे ते सिलेक्ट केल्यानंतर बघा, इथं फॉन्टचं ऑप्शन आहे. ठीक आहे, इथं एक फॉन्ट आहे, फॉन्टवरती क्लिक करा आणि जे वर्धना फॉन्ट आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे ना, तिथं आपण स्क्रोल डाऊन करून सर्च करा. ठीक आहे, ते वर्धना फॉन्ट इथं आपण बघूया. आता तर स्क्रोल डाऊन करा. हां, इथं बघा, हे वर्धना फॉन्ट आहे, तो क्लिक करायच्यावरती आणि डायरेक्ट सबमिटवरती क्लिक करा. ठीक आहे, पहिला प्रश्न संपला इथं. नंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटच्या बॉडीमधील रिअल रेकॉन हार्डवेअर स्टोअर हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट साईज 15 करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप, फॉन्ट साईज याचा वापर करा. ठीक आहे, आता आपल्याला तो फॉन्ट सिलेक्ट करून, म्हणजे टेक्स्ट सिलेक्ट करून त्याची साईज जी आहे ना ती 15 करायची आहे. तिथं टेक्स्ट सिलेक्ट केला आपण, इथं जी साईज आहे त्याच्यावरती क्लिक करा. ठीक आहे, इथं क्लिक करा, करून याच्यावरती 15 साईज आहे का बघा, नाही तर मग डायरेक्ट टाईप करू शकता. ठीक आहे, क्लिक करून डायरेक्ट 15 इथं टाईप करा आणि एंटर करा. त्यानंतर बघा, याची साईज चेंज झाली आणि सबमिट करा. ठीक आहे,
नंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फोन नंबर 1 हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि अनबोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप बोल्ड याचा वापर करून येथे तुम्हाला बोल्ड हे बटन आधीच सिलेक्ट झालेले दिसेल, त्यावर पुन्हा एकदा क्लिक करा आणि त्याला डिसिलेक्ट करा. ठीक आहे. तर आपण जे इथं फोन नंबर आहे, ठीक आहे, हे जो टेक्स्ट आहे ना त्याला बोल्ड इफेक्ट आहे तर ते काढून टाकायचं आहे. ठीक आहे. तर बघा इथं फोन नंबर सिलेक्ट केला आपण आणि हे बोल्ड काढून टाका. ठीक आहे. फक्त त्याच्यावरती सिलेक्ट आहे ते अनसिलेक्ट करा त्याला, नंतर सबमिट करूया. ठीक आहे. आपण बोल्ड इफेक्ट काढला इथं त्याचा आता. नंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये जनरल फीडबॅक फॉर्म हे टेक्स्ट सिलेक्ट करा, ते अलाइन लेफ्ट असे अलाइन करण्यासाठी होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप अलाइन लेफ्ट याचा वापर करा. ठीक आहे. तर सुरू करूया. बघा इथं हे जनरल फीडबॅक फॉर्म, ठीक आहे, हे जो टेक्स्ट आहे सिलेक्ट केला आपण आणि इथं बघा अलाइनमेंट आहे तर अलाइन लेफ्ट केलं. ठीक आहे. आता सबमिट करूया. ओके. लास्ट प्रश्न बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एज्युकेशन सेक्शन अंतर्गत असलेल्या बुलेट स्टाईल नंबरिंगमध्ये बदलण्यासाठी होम टॅब पॅरेग्राफ ग्रुपचा याचा वापर करा. ठीक आहे. तर नंबरिंगमध्ये याचं फॉर्मॅट चेंज करायचं आपल्याला. ठीक आहे. तर बघा इथं आपण खाली जाऊया थोडं आणि हे जे एज्युकेशन आहे, ठीक आहे, याच्यामध्ये बुलेट्स आहेत तर ते नंबरिंगमध्ये चेंज करायचं आहे. तर याला पूर्ण पॅरेग्राफला सिलेक्ट करा. केल्यानंतर बघा इथं हे पॅरेग्राफ ग्रुप आहे, याच्यामधून आपल्याला इथं बघा हे नंबरिंगचं ऑप्शन आहे ना, हे नंबरिंगवरती इथं बारीक ॲरो आहे, त्या ॲरोवरती क्लिक करा. फक्त एक छोटंसं ॲरो आहे, ठीक आहे, एक त्या ॲरोवरती क्लिक करा किंवा डायरेक्ट इथून नंबरिंगचं ऑप्शन जरी दिलं तुम्ही तरीसुद्धा चालते. ठीक आहे. आपण नंबरिंगचं ऑप्शन इथून डायरेक्ट बाहेरूनच हे करू आणि सबमिट करू. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपण इथं जे डू इट युअर सेल्फ आहे ना ते सुद्धा आपण इथं सॉल्व केलं. कन्फर्म करूया. आणि इथं नंतर आहे आपलं प्रोसेस फोलिओ. ठीक आहे. आता प्रोसेस फोलिओमध्ये सेम आहे. इथं बघा त्यांनी दिलेलं आहे जे डिझायर स्किल आहे ते होम टॅब ओपन करायचं आहे आपल्याला, होम टॅब ऑफ MS वर्ड. ठीक आहे. आता स्टार्ट करू. आता जे रेकॉर्डिंग आहे तुमची होईल ते तर 10 सेकंडच्या आतमध्ये करा. फास्ट स्टार्ट बटनमध्ये जा. इथं गेल्यानंतर सिम्पल वर्ल्ड ओपन करा आणि फक्त ब्लँक डॉक्युमेंट घेऊन इथं होम टॅब आहे ना तर होमवरती क्लिक करा. बस झालं आपलं इथं हे सबमिट. ठीक आहे. आता केल्यानंतर सेम तेच प्रोसेस आहे, काहीच नाही. परफॉर्मन्स स्टेटस आहे ना ते टॅब इथं ओपन करायचं आहे आपल्याला. ओपन केल्यानंतर नेक्स्ट करा आणि इथं जे असाइनमेंट आहे आपल्याला ती चूज फाईल करा, जे आपण शिकलेलो आहे MSCITमध्ये ऑलरेडी. ठीक आहे. ती एक फाईल आपल्याला इथं चूज करायची आहे. ठीक आहे. इथं चूज करू. बघा कुठं तुम्ही फाईल ठेवलेली आहे, डेस्कटॉपवरती असेल तर ती डेस्कटॉपवरची घ्या. सपोज मी आता ही फाईल घेते सेशन 12ची तर सेव्ह करूया. ठीक आहे. तुम्ही एक कोणची बी फाईल घेऊ शकता. समोर बघा समोर आहे सिम्युलेशन क्वेश्चन्स. ठीक आहे. तर या सेशनमध्ये आपल्याला 2 सिम्युलेशन क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर याच्यातला पहिलं बघा, जेव्हा तुम्ही एखादी प्रोफेशनल डॉक्युमेंट तयार करत असता तेव्हा टेक्स्ट मार्जिनमध्ये समान पद्धतीने विभागले गेले पाहिजे म्हणून निवडलेला पॅरेग्राफ जस्टिफाय करा आणि नंतर लाईन स्पेसिंग 1.0 अशी निवडा. ठीक आहे. चालू करूया. आता समोर बघा एक वर्ड डॉक्युमेंट ओपन झालेलं आहे, एक पॅरेग्राफ आपण सिलेक्ट केला. इथं पॅरेग्राफ ग्रुपमध्ये बघा इथं जस्टिफायचं ऑप्शन आहे. याच्या पद्धतीने काय होईल, समान अंतरावर होईल. नंतर त्याच्या साईडलाच बघा साईडला एक तुम्हाला लाईन स्पेसिंगचं ऑप्शन आहे, ज्याच्यामधून आपल्याला 1.0 अशी लाईन स्पेसिंग करायची. ठीक आहे. तिथं 1.0 चूज करा. केल्यानंतर बघा झालं आता. ठीक आहे. आता ऑटोमॅटिकली ॲन्सर सबमिट झालं आपलं. बघा युअर ॲन्सर इज ऑटोमॅटिकली सबमिट. नंतर बघा वाचणाऱ्याला मजकूर वाचता आला पाहिजे यासाठी तुम्ही चांगल्या साईजचा फॉन्ट वापरला पाहिजे. त्यासाठी निवडलेल्या पॅरेग्राफच्या फॉन्टचा साईज 20 करा. ठीक आहे. तर आपल्याला फॉन्टची जी साईज आहे ना ती चेंज करायची इथं. ठीक आहे. फॉन्टची साईज 20 करा म्हणते तो. स्टार्ट करूया. बघा इथं पॅरेग्राफ आपला सिलेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये फक्त फॉन्टची साईज जी आहे ना आपली ती चेंज करून इथं 20 करा. ठीक आहे. तर फॉन्टची साईज मोठी झाल्यानंतर आपल्याला वाचता येईल इझिली. ठीक आहे. ॲन्सर सबमिट झालं आपलं. आता बघा दोन्ही सिम्युलेशन क्वेश्चन्स आपण इथं सॉल्व केले. ठीक आहे. आता फक्त आपली लास्ट एक जी मेन एक्झाम आहे जे की सेशन कम्प्लिशन टेस्ट आहे. ठीक आहे. तर ते आपण आता बघूया. ठीक आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. नवीन व्हिडिओजसाठी, नवीन सेशनसाठी MSCITच्या आणि अपकमिंगसाठी. ठीक आहे. तर पहिला प्रश्न बघा याच्यामध्ये, व्हॉट इफ ॲनालिसिस हे स्प्रेडशीटमधील विविध गृहीतांचा परिणाम तपासून पाहण्याचे प्रभावी आणि सोपे साधन आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर बरोबर आहे. नंतर बघा डॅश डॅश व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पुढील सामान्य फीचर्स उपलब्ध असतात. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे टेबल ऑफ कंटेंट. ठीक आहे. इथे जे 3rd नंबरचं ऑप्शन आहे ना हे
टेबल ऑफ कंटेंट हे एक्सेलमध्ये नसते. यानंतर बघा, अर्थसंकल्प तयार करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्याबाबत अंदाज करणे यासाठी सर्वात योग्य ॲप्लिकेशन कोणते असेल. ठीक आहे, तर ते म्हणजे स्प्रेडशीट. ठीक आहे, स्प्रेडशीट. नंतर बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेल बाबत पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहे. ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल बाबत आहे ना. तर पुढीलपैकी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. तर कोणचे सत्य विधाने ते ओळखायचे आहे. तर ते म्हणजे डेटाचे एकत्रीकरण करणे, गोल सीक आणि सेनेरिओ. हे जे ऑप्शन आहे ना आपलं थर्डवालं, तर हेच आपलं आन्सर आहे. क्लिक करा आणि सबमिट करा. इथं हे साईन करा. बघा, अशा प्रकारे आपण सेशन इथं 12 बघितलेलं आहे आणि पुढच्या सेशनसाठी भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप सपोर्टिंग अँड थँक्यू फॉर वॉचिंग. Catch 'em all.